नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र नागरी राज्यपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे राज्यसेवा जी आहे, त्याची एक्झामची डेट आहे, ती काय केली की आलेली आहे. त्याच्या संदर्भात हे एक नवीन प्रसिद्धीपत्रक काय केलेलं आहे की हे केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. आता सगळ्या गोष्टी तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे की या प्रसिद्धीपत्रकात एक्झॅक्टली काय आहे ते. हे शुद्धीपत्रक आहेत ॲक्चुअली. तर याच्यानुसार बघितलं होतं तर पहिली जी तारीख होती ती 28 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. टोटल 274 पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि त्याच्यानुसार जर बघितलं तर एस-सी-बी-सी आरक्षणानंतरनं काय केलं होतं की जाहिरातीमध्ये बदल करण्यासाठी काय करण्यात होतं की सामान्य प्रशासन विभागाकडे एम-पी-एस-सीने काय केलं की एक हे पाठवलं होतं, पत्र पाठवलं होतं. त्याच्यानुसार काय केलं होतं की जागा एस-सी-बी-सीचं आरक्षण हे करून काय केलं की पुढे हे केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. आता पेपर जो आहे तो 6 जुलै 2024 रोजी होणार आहे. आणि जर बघितलं तर टोटल सुधारित जर जागा बघितल्या, पहिल्या किती होत्या? 274 होता, आता होता 524 एवढ्या जागांकरिता ही अ, परीक्षा घेण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये जर बघा तर उपजिल्हाधिकाऱ्याचे 7 पदं आहेत टोटल. बघा राज्यसेवा परीक्षेची टोटल 431 पदं आहेत. त्याच्यात उपजिल्हाधिकारी 7 पदं आहेत. सहाय्यक कर आयुक्त आहेत 116 पदं आहेत. गट विकास अधिकारी उच्च श्रेणी 52 पदं आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा टोटल 43 पदं आहेत. त्याच्यानंतरनं सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी याची 3 पदं आहेत. त्याच्यानंतरनं उद्योग उपसंचालक गट अ 7 पदं आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ 2 पदं आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता 1 पद आहे. त्याच्यानंतर मंत्रालयात विभागातील कक्ष अधिकारी गट ब 19 पद आहेत. त्याच्यानंतरनं सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब 25 पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब 1 पद आहे. त्याच्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब 5 पद आहेत. त्याच्यानंतर कौशल्य विकास, रोजगार आणि औद्योगिकता मार्गदर्शन अधिकारी एकूण 7 पद आहेत. त्याच्यानंतरनं सरकारी कामगार अधिकारी गट ब 4 पद आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी अशी 4 पदं आहेत. त्याच्यानंतर औद्योग अधिकारी तांत्रिकसाठी 7 पदं आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी साठी 52 पदं आहेत. त्याच्यानंतरनं निरीक्षकसाठी निरीक्षक अधिकारी पुरवठासाठी 76 पदं आहेत. त्याच्यानंतरनं वनसेवामध्ये टोटल 48 पदं आहेत. त्याच्यामध्ये सहाय्यक वनरक्षक 32 पदं गट अ साठी. वनक्षेत्रपाल गट ब 16 पदे. त्याच्यानंतरनं स्थापत्य अभियांत्रिकी सेवा टोटल आहेत 45 पदे आहेत. त्याच्यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ 23 पदे. त्याच्यानंतर जलसंसाधन अधिकारी स्थापत्य 22 पदे. अशी ही टोटल 524 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. आता ॲप्लिकेशन परत सुरू होणार आहे ते. तर 9 मे पासून म्हणजे उद्यापासून दुपारी 2 वाजेपासून सुरुवात आहे. 24 तारखेपासून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतरनं फीज पण तुम्ही 24 मेपर्यंत भरू शकता. फी आहे चलनाद्वारे ते 26 मेपर्यंत भरू शकता आणि चलनाद्वारे फीज भरण्याची अंतिम तारीख जी आहे ती 27 मेपर्यंत ही भरू ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.